नमस्कार, किचन फूड विथ मेघा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पाटवडी रस्सा. त्यासाठी मी घेतले 2 चम्मच बेसन, त्यात थोडीशी हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून छान डो बनवून घेतला आहे. मी अर्धी वाटीच पाणी वापरले डो बनवायला. तर आता आपण वाटणाची तयारी करूया. त्यासाठी मी घेतलं आहे कांदा, खोबरं, धने, मिरच्या, 2च मिरच्या घेतल्या आहे वाढलेल्या आणि लसूण आलं. तर आता हे वाटण आपण गॅसवरती भाजून घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवले, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून खोबरं छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर आता खोबरं भाजून झालंय. तर आता 2 मिरच्या भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर धने, त्याच्यानंतर कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे. थोडा लालसर झाला की त्यामध्ये लसूण आणि आलं टाकून छान भाजून घ्यायचं. आता या भाजलेल्या साहित्याचं वाटण करून घ्यायचं आहे. आपलं वाटण झालंय. तर आता मी गॅसवरती कढई ठेवली, त्यात पळडीने 2 पळडी तेल घालून मोहरी आणि केलेलं वाटण घालून छान परतून घेणार आहे. आता यामध्ये हळद, चवीनुसार लाल तिखट, मी घरगुती लाल तिखट घेतले 2 चम्मच. हे जास्त तिखट नाही त्यामुळे मी 2 चम्मच घेतले. आणि भाजीला छान कलर यायला हवा त्यासाठी मी काश्मीरी लाल तिखट घेतले 2 चम्मच. चम्मच छोटा आहे त्यामुळे मी 2 चम्मच घेतले. आणि 1 चम्मच गरम मसाला. आता हे छान परतून घ्यायचे. आता यात थोडंसं कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्यायचं. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी जास्त नाही. भाजीला तेल सुटेपर्यंत. तेल सुटले की आवश्यकतेनुसार पाणी घाला. आता केलेल्या डोची चपाती लाटून छान काप करून घ्यायचे आहे. त्याच्या पातोड्या करायच्या आहेत आणि केलेल्या पातोड्या रस्स्यामध्ये सोडायच्या आहे आणि त्याला 1 उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्यात छान कोथिंबीर घालून घ्यायचा. तर आपली पातोडी रस्सा तयार आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का.